स्नान घेऊन देवमहालातील भवानीचे दर्शन करून संभाजीराजे वाड्याच्या सदरेला आले. जमले सदरकरी त्यांना अदब देत कमरेत लावले. युवराजांनी बैठक घेतली. मुघलाईतून औरंगाबादेकडील खबर आहे. आज्ञा होईल तर. राघव स्वानंद दफ्तरदार बोलले. संभाजीराजांनी मंजुरीचा हात उठविला. खबर सदरकरी ध्यान देऊन ऐकू लागले. दिल्ली दरबारानं दख्खनसुभा शहा आलम यास परत बोलावून घेऊन त्यांच्या जागी खान जहान बहादूर कोकलताश याला नामजाद केले आहे. औरंगाबादेत उतरलेला खान फौजबंदी करीत आहे. कपाळी अठी धरलेले संभाजीराजे चिंताक्रांत झाले. महाराजांच्या निधनाचा समय धरून हा अर्थपूर्ण बदल होत होता. शहा आलमनं सुभेदार असताना कधी औरंगाबाद सोडले नव्हते. दफ्तरदार मोगलाईच्या तोंडावरच्या किल्लेदारांना या बदलाची पत्रे द्या. ठाणी कडेकोट बांधून सावधानगीनं राहण्यास लिहा. जी. राघव स्वानंद लवले. मामासाहेब पन्हाळ्याला जासूद पाठवून मलोजींना कैदीक रवाना करण्याचा निरोप धाडा. संभाजीराजांनी हंबीररावांना सांगितले. जी. जमादारखाना, दफ्तरखाना, जवाहीरखाना समद्यासनी मोहरा आहेत. त्या तुटल्याशिवाय गड राबता होत नाही. हंबीररावांनी कारभारी लोकांची कुचंबना मांडली. गडाची ही सुद्धा नाकेबंदी झालेली ऐकताना संभाजीराजे क्षणभर कष्टी झाले. मग निर्धारपूर्वक म्हणाले, सरलष्कर, तुम्हीच कारखान्याच्या प्रमुखांच्या साक्षीनं मोहरा तोडून टाका. साऱ्या बरातखान्याची तपशीलवार यादी सिद्ध करायला सांगा. प्रमुखांना आणि आबाजी, तुम्ही सरनीसी दफ्तर हाती घ्या. एक तक्रारी अर्ज आहे स्वामी. राघव स्वानंदनी दुसरा मामला पुढे घातला. कुणाचा? बैलहोंगल तर्फेच्या मुरगोडचे देसाई माणूक रुद्राप्पा यांचा. काय म्हणतात मानकोजी? आम्ही त्यांना पन्हाळ्याहून लिहिले होते की खंडणीचा तह महाराज साहेबांनी केला आहे तसाच चालवू म्हणून. त्याबद्दल नाही त्यांची तक्रार. मानकोजी खंडणी वसूल करून बेळगाव तर्फेच्या कोटोरगडाच्या इमारतीच्या देखरेखीसाठी व तणख्यासाठी देतात. सध्या आपले अधिकारी विठ्ठल हरी त्या भागातून खंडणी म्हणून मध्येच पैसा वसूल करत आहेत. त्यामुळे कोटोरगडच्या भरण्यात तूट पडत आहे. राघवपंतांनी तपशील दिला. दफ्तरदार, त्या विठ्ठल हरीला करडी समज द्या. पैशाच्या वराता करण्यास तुम्हास काही एक संबंध नाही. पुन्हा मरगोळ तर्फेला उसूल घेतल्यास मुलाहिजा नाही. तसेच मानकोजींना लिहा. कोटोरगडचा भरणा पूर्वीप्रमाणे करणे. तूट तसली न देणे. जी. सदरेवरची माणसे संभाजीराजांचे सावध, तातडीचे आणि अचूक निर्णय ऐकून मनोमन समाधानी होत होती. पाचाडच्या मासाहेबांचा मेना मनोऱ्यापाशी आलाय. चांगोजीने पाठवलेल्या धारकऱ्याने पेश येत वर्दी दिली. संभाजीराजे बैठक सोडून उठले. माणूस मेळाने आघाडी मनोऱ्याकडे चालले. त्यांना बघताच ठाण झाल्या मेन्यातून पुतळाबाई बाहेर आल्या. संभाजीराजांनी त्यांची पायधूळ घेतली. हंबीरराव, राघवपंत, येसाजी, आनंदराव साऱ्यांनी मुजरे भरले. चला ओ मासाहेब. संभाजीराजांनी सातमहलाकडे जाणाऱ्या पालखी दरवाजाकडे हातखोर दिला. जिंदगीचे सारे गंगासागरात अर्पण केल्यासारख्या पुतळाबाई चालत होत्या. सकवारबाईच्या मोहाली येताच त्या म्हणाल्या, युवराज, जरा राजोपाध्यांना बोलवून घ्या. स्वारींचे धर्मशास्त्राप्रमाणे करायचे जे राहून गेले आहे
ते त्यांच्या सल्ल्याने आम्ही करणार आहोत. त्यांचा आवाज आभाळातून उतरल्यासारखा वाटत होता. संभाजीराजांनी बाळंभट राजोपाध्यांना वर्दी दिली. शास्त्रीबुवा सकवारबाईच्या महाली ते रुजू झाल्यावर पुतळाबाईंनी त्यांना प्रश्न केला, स्वारींचे कोण कोण विधी राहून गेले? स्वामींचे अंत्यसंस्कार भडाग्नीने झाले आहेत. त्यांची शास्त्रशुद्ध मुंज झाली होती. संस्कार शास्त्रयुक्त मंत्राग्नीने व्हायला पाहिजे होते. तुम्ही असतानाही ते झाले नाहीत. काय समजावं आम्ही? पुतळाबाईच्या डोळ्यात सात्विक संतापाची झाक चमकली. चरकलेले राजोपाध्याय घाईने म्हणाले, आम्ही असण्याचा प्रश्न नव्हता मासाहेब. स्वामींच्या संस्कारांना ज्येष्ठ म्हणून मंत्राग्नीसाठी युवराजांची आवश्यकता होती. मग आता काय करता येईल? शास्त्रार्थ काय सांगतो? चुटपुट लागलेल्या संभाजीराजांनी विचारले. अजूनही शास्त्रसंमत विधी करता येतील स्वामींचे. कसे? कुठेतरी खोलवर समाधान लाभलेल्या संभाजीराजांनी विचारले. स्वामींची काष्ठ प्रतिमा सिद्ध करून युवराजांच्या हस्ते तिला मंत्राग्नी देऊन पिंडदान करावं लागेल. संभाजीराजे आणि पुतळाबाई एकमेकांकडे बघतच राहिले. ठीक आहे शास्त्रीबुवा, तुम्ही शास्त्राप्रमाणे सिद्धता करा. पुतळाबाई निर्धाराने म्हणाल्या. जी. राजोपाध्याय जायला निघाले. आणि हे बघा, आमच्यासाठी एक मुहूर्त शोधा. आम्ही अग्निभक्षण करणार आहोत. मासाहेब, संभाजीराजे कळवळून काही बोलणार तोच हात उठवून तो डोलवीत पुतळाबाई म्हणाल्या. हं युवराज, तुम्ही वचन दिले आम्हाला. आता पायगोव्याचं काही बोलू नका. शांतपणे पुतळाबाई अंतपुराकडे निघूनही गेल्या. कोंडल्या घशाने त्यांनी पाठमोरी मूर्ती बघणाऱ्या शंभूराजांना कळून चुकले. आबासाहेब, तुमच्या जबानीचंही बळ आमच्या ठायी नाही. अशात जायला निघालेल्या थोरल्या आऊंना तुम्ही रोखून धरलं. आम्ही? संभाजीराजे सुन्नपणे आपल्या महाली फेर घेत होते. धनी, आत आलेला रायाजी बोलता बोलता रुकला. काय? पुरासनं आलेली सरकार स्वारी गड चढतेय. संभाजीराजे खिळल्यासारखे झाले. आठवणींचा गंगासागर खळबळला. येसूबाईची रूपेच रूपे क्षणभरात डोळ्यांपुढून सरकून गेली. चल. त्याच पावली संभाजीराजे आघाडी मनोऱ्याकडे निघाले. मनोऱ्याच्या दुसऱ्या मजल्यावरून नाणे दरवाज्यातून येणाऱ्या वाटेला त्यांचे डोळे खिळून पडले. केशवपंडित, उधो, योगदेव, चांगोजी, कविकुलेश, पिलाजी यांनी धरल्या मेळातून एक पडदाबंद मेना मनोऱ्याच्या पायथ्याशी ठाण झाला. त्यातून 1.5 वर्षाच्या भवानीबाईंना छातीशी बिलगत घेतलेले धाराऊ प्रथम उतरली. भवानीबाई उंच नींच मनोऱ्याकडे टुकटुक बघत होत्या. मनोऱ्याच्या दगडबंद उंबरठ्याला हात लावून तो मळवटाशी नेत येसूबाई बाले किल्ल्यात आल्या. संभाजीराजांनी मनोरा सोडला. येसूबाई 7 महलाकडे गेल्या. मासाहेब, पुतळाबाई, सकवारबाई आणि होय सोयराबाईंचीही पायधूळ मळवटी घेण्यासाठी. भवानीबाईंना घेतलेली धाराऊ संभाजीराजांच्या महाली आली. तिच्या काखेतून भवानीबाईंना आपल्या भुजेवर घेत संभाजीराजांनी म्हातारीच्या पावलाला हात लावताच ती फुटली. ओढीने राजांना जवळ घेत त्यांच्या चर्येवरून आपली थरथरती बोटे फिरवून ती कानशिलाशी मोडत म्हणाली, किती सोकलास रे माझ्या लेका. कशानं काय घडलं म्हणावं हे. भवानीबाईच्या गालावर ओठ टेकणाऱ्या संभाजीराजांना बघून तर तिचे डोळे पाघळू लागले. दादा महाराज,
दरवाजाच्या रोखाने प्रेमभरी साद आली. रामराजांच्या खांद्यावर हात ठेवलेल्या येसूबाई येत होत्या. उगवतीचा सूर्य संगती घेऊन येणाऱ्या वासंतिक पहाटेसारख्या.